सर आज भाजप आणि शिवसेना पक्षाचा मेळावा आहे. काय नेमकं असणार आहे, काय नेमकं संबोधन करणार? मला वाटतं आज आमच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPIसाठी आज आनंदाचा अशा प्रकारचा दिवस आहे. कारण महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व देवाभाऊ या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांसाठी देवाभाऊ एक दिशा देत असतात. मुंबईच्या विकासाचा किंवा महानगरपालिकांचा विकासाचा रोडमॅप किंवा भविष्यातली विकासाची दिशा स्पष्ट होत असते आणि स्वाभाविकपणे देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाने आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा आणि एक जबरदस्त अशी प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते, ज्यातून निवडणुकीसाठी आमच्याकडून मोठं काम होतं. सर, जी काही बिनविरोध निवडणूक झालेली आहे, जो काही बिनविरोध निकाल लागलेला आहे, त्याच्या विरोधात मनसे जे आहे ते कोर्टामध्ये धाव घेणार आहे. कसं बघता तुम्ही याकडे? संजय राऊत देखील म्हणाले की याआधी असं देशाच्या राजकारणात असं कधीच घडलं नाही. मला वाटतं नाचता येईना अंगण वाकडे अशी मराठीत एक म्हण आहे. स्वतःला विकासाच्या मुद्द्यावर जाऊन लोकांना आपल्याकडे आणता येत नाही हे दिसून आलं. त्यामुळं रडीचा डाव खेळण्याचा हा प्रकार आहे. कोर्टात जाऊन त्रास द्यायचा नाहक, त्या ठिकाणी कोर्टाचा वेळ फुकट घालवायचा, त्याचबरोबर स्वतःला विकास जमत नाही म्हणून लोकांमध्ये भावनिक मुद्दे निर्माण करायचे, संभ्रम निर्माण करायचा. मला वाटतं अजूनही ते त्या ठिकाणी शाणे होत नाहीत. आमच्यासाठी चांगलं आहे, विकासावर बोलत नाहीत, लोकांमध्ये जात नाहीत, लोकांच्या संवेदना समजत नाहीत आणि त्यामुळे संवेदनशील असणारे शिंदेसाहेब आणि विकास पुरुष असणारे देवाभाऊ हे आज लोकांमध्ये रोज अत्यंत लोकप्रिय होताना दिसत आहेत. दादा अजित पवार खरं तर मित्र पक्ष एका ठिकाणी वेगवेगळे लढतोय, पण ज्या पद्धतीने टीका ते करतायत नगर परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील हे झालं होतं. एकदम भाजपला खूप ज्या पद्धतीने ते टीका करतायत, पटतंय, थोडंसं फ्रेंडली व्हायला पाहिजे होतं, अपेक्षित आहे. मला वाटतं नगरपालिकांमध्ये विरोधात लढलो तरी त्या ठिकाणी आम्ही कोणावर अशा टोकाच्या टीका केल्या नाही आहेत आणि त्यामुळे आशाही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच असल्याची आचारसंहिता पाळली पाहिजे. आपण जेव्हा एकाकडे बोट दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळेला 4 बोटं आपल्याकडे असतात, याचं सगळ्यांनी भान ठेवण्याची आवश्यकता आहे. सर, नितीन देशमुख यांचा जो पक्षप्रवेश झालेला आहे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. आता विरोधक असं टीका करतात की भाजप हा गुन्हेगारांना तारा देतो, गुन्हेगारांना पक्षप्रवेश करून घेतो. मला वाटतं की त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं. आम्ही काय करतोय, आम्ही उठतोय कुठे, आम्ही बसतोय किती, याच्यातच निवडणूक ते हरणार आहेत. लोकांसाठी काय करणार आहोत, विकासासाठी काय करणार आहोत, मुंबईसाठी काय करणार आहोत, याच्यावर बोला ना. भाजप काय करतंय, त्यांनी काय केलंय, ह्यांनी काय केलंय, तो असं बोलला, याच्यामुळे लोकांसमोर ते उघड झालेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.